नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरण बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. कुंज विहारी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कुंज विहारी हे पहा हरिहर गुरुनाथ कुलकर्णी बघा यांचं टोपण नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारलंय. कोसला. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर कोसला या कादंबरीचे बघा लेखक भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचारलंय. खालील शब्दापैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, त्यांच्या जोड्या आहेत. या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. बघा, उत्कर्ष अपकर्ष या ठिकाणी बरोबर आहे, आवश्यक अनावश्यक या ठिकाणी बरोबर आहे, वैयक्तिक सामुदायिक या ठिकाणी बरोबर आहे, तर अनाथ पोरका म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलंय. आमरण. आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, सर्वांनी सांगायचे. मागील बघा परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता, आमरण. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. आमरण बघा हा शब्द अव्ययभाव समास. बघा, यांचा या ठिकाणी अव्ययभाव समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5वा पहा काय विचारलाय. कात्रीने कागद कापले. कात्रीने कागद कापले या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता असेल. कात्रीने. कात्रीने बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे कात्रीने. बघा, कात्री शब्द आहे, या ठिकाणी ने हा प्रत्यय लागलाय. पाने ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा, सर्वांनी सांगायचे. ने एशी हे प्रत्यय का असतील. तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 पाहूया, त्या ठिकाणी काय विचारलंय. मी 6 वाजता उठत जाईन. मी 6 वाजता उठत जाईन. बघा, अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा, याचं योग्य उत्तर काय असेल. मी 6 वाजता उठत जाईन. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. मी 6 वाजता उठत जाईन हे या ठिकाणी रीती भविष्य काळाचं वाक्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7वा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या. बघा, अशा बघा प्रकारच्या या ठिकाणी बघा काव्यपंक्ती आहे. याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या. बघा, यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचा अलंकार यायला पाहिजे. तर या ठिकाणी बघा दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. मस जस तत ग. मस जस तत ग हे पुढीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत? बघा, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये बघा परीक्षेमध्ये होता. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मस जस तत ग. बघा, या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. शार्दूल विक्रीडित. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. नीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता नीर म्हणजे काय? सर्वांनी सांगायचे. नीर म्हणजे काय? नीर म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. नीर म्हणजे पाणी. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. खालील बघा दिलेल्या शब्दापैकी कोणता शब्द भाववाचक नाम आहे? 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम असेल? गरीब, गरिबीपणा, गर्भ, श्रीमंत, गरिबी. बघा, या ठिकाणी गरीबचं काय होतं भाववाचक नाम? गरीब, गरिबी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गरिबी या ठिकाणी बघा हा भाववाचक नाम शब्द आहे.
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, हिंदी बघा सर्वांचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला हे सर्व PDF 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत? बघा आता सर्वांनी सांगायचं आहे मराठी वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत? मराठी वर्णमालेमध्ये बघा एकूण स्वर 12 आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? विभक्तीचे प्रकार किती आहेत? विभक्तीचे बघा प्रकार एकूण 8 आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? आता भाववाचक नाम नाही विचारले, चांगुलपणा भाववाचक नाम आहे. गुलामगिरी गुलामगिरी पण भाववाचक नाम आहे. वात्सल्य पण भाववाचक आहे. हिमालय बघा या ठिकाणी विशेष नाम आहे. भाववाचक नाम आहे का? नाही. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. आता प्रश्नार्थक सर्वनाम बघा या ठिकाणी काय? हा, जो, कोण, त्या. बघा कोण या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम यायला पाहिजे. कोणी कोणास हसू नये. कोणी बघा कोण या ठिकाणी काय असेल? कोण म्हणजे प्रश्नार्थक यायला पाहिजे ना. कोण या ठिकाणी हा प्रश्नार्थक सर्वनाम आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा. आवृत्तीवाचक बघा सर्वांनी लक्षात ठेवायचे. चौथा, 60, सर्व, दसपट बघा या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, समीर निबंध लिहितो या वाक्यामध्ये हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? सकर्मक आहे का? अकर्मक आहे का? द्विकर्मक आहे का? समीर निबंध लिहितो बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? सकर्मक क्रियापद आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राजवाडा या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कोणता होईल? राजवाडा राज्यांचा वाडा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा. भाजीपाला या शब्दाचा समास ओळखा कोणता असेल? बघा सर्वांनी सांगायचे भाजीपाला या शब्दामध्ये समाहार, द्वंद्व समास या प्रकारचा समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. आकाशामध्ये जेव्हा आकाशामध्ये ढग जमतात जेव्हा वाक्यामध्ये बघा जेव्हा तेव्हा येतो ते वाक्य कोणतं असते? मिश्र वाक्य असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 पहा, झाकले माणिक या ठिकाणी वाक्प्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. झाकले माणिकचा अर्थ काय असेल? सर्वांनी सांगायचं बघा. झाकले माणिक म्हणजे काय? साधा पण सद्गुणी मनुष्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सर्वांना योग्य उत्तर आले का? पहा, भार्या म्हणजे काय असतो? भार्या म्हणजे पत्नी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 भार्या म्हणजे पत्नी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, टंचाई. पाण्याची बघा आपल्याकडे टंचाई होते. टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पुष्कळ, वारेमाप, विपुलता, नाहीसे. टंचाईचा विरुद्धार्थी शब्द काय आला पाहिजे? विपुलता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. प्रत्येक वर्षी प्रकाशित होणारे आपण त्यांना काय म्हणतो? प्रत्येक वर्षी म्हणजे वार्षिक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते या अर्थाची म्हण ओळखा. बघा प्रत्येकाला या ठिकाणी आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते म्हणजेच काय आलं पाहिजे? 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या या अर्थाची योग्य म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. 36चा आकडा असणे. 36चा आकडा असणे म्हणजे काय? 36चा आकडा असणे म्हणजे वैर असणे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, आणि, व, किंवा. बघा एखादं वाक्य असते त्या वाक्यामध्ये आणि, व, किंवा बघा अशा बघा प्रकारचे शब्द येत असतात. आपण त्यांना काय म्हणतो? उभयनवी अवयव. बघा हे शब्द काय करतात? वाक्य जोडायचं काम करतात. आपण त्यांना काय म्हणतो? उभयनवी अवयव. विषय क्रमांक पुढचा पहा, आज गावात यात्रा आहे. आज गावात यात्रा आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
बघा गाव शब्द आहे. गाव या शब्दाला त हा प्रत्यय लागलाय पहा त. गावात गाव शब्द आहे ना, त हा प्रत्यय लागलाय त इ आ. बघा त इ आ हे शब्द कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतील? त इ आ बघा हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आमरण. बघा झाला होता शब्द आपल्याकडे आमरण. बघा या शब्दामध्ये अवयभाव समास म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. फूल या शब्दाचा अनेक वचन काय होईल? बघा सर्वांनी सांगायचे फूल या शब्दाचं अनेक वचन काय होईल? फूल फुले. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 10 समूहवाचक शब्द ओळखा. सैन्याची काय असते? सैन्याची बघा तुकडी असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा आरती प्रभू. आरती प्रभू बघा हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न होता. आरती प्रभू बघा या ठिकाणी चिंतामण त्र्यंबक खालोनकर या कवीचं टोपण नाव आहे आरती प्रभू. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा नुसती उठाठेव खोगीर भरती ही पुस्तके कोणाची आहेत? नुसती उठाठेव खोगीर भरती. बघा खोगीर भरती हे पुस्तक कोणाचं होतं? पु ल देशपांडे बघा यांची पुस्तके आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला होता? ज्ञानपीठ हा पुरस्कार भालचंद्र नेमाडे बघा यांना सन 2014 या वर्षी मिळाला होता. विषय क्रमांक पुढचा बघा मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? योग्य उत्तर काय पाहिजे? विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. तर बघा आध्यात्मिक हा शब्द खालीलपैकी कशा प्रकारे लिहाल? आध्यात्मिक. बघा सर्वांनी सांगायचं आहे महत्त्वपूर्ण. बघा परीक्षेमध्ये शुद्ध शब्द यावर या ठिकाणी एक प्रश्न असतो. आध्यात्मिक कोणता यायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुर्विपाक. दुर्विपाक या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? सर्वांचे योग्य उत्तर आले का पहा. दुर्विपाक म्हणजे काय? वाईट परिणाम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक घुबडांची राहण्याची जागा. घुबडांची राहण्याची जागा त्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात? ढाली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आधी जन्मलेला. बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. आधी जन्मलेला आपण त्यांना काय म्हणतो? बघा अग्रज असे म्हणतो. बघा अग्रज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आधी जन्मलेला अग्रज, मागून जन्मलेला अनुज. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. इतश्री होणे. इतश्री होणे म्हणजे काय? सर्वांनी सांगायचे इतश्री होणे. इतश्री होणे म्हणजे समाप्त होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा एका जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? आता समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये बघा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर आपण या ठिकाणी स्वल्पविराम या प्रकारचे विरामचिन्हे वापरतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. उद्यापासून परीक्षा सुरू होईल. उद्यापासून परीक्षा सुरू होईल हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? मिश्र वाक्य आहे का? केवल वाक्य आहे का? संयुक्त वाक्य आहे का? उद्यापासून परीक्षा सुरू होईल बघा हे वाक्य कोणतं असेल? केवल वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. अनादी. अनादी बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. अनादी. अनादी समास कोणता असेल? नत्र बहुविग्रही समास. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा खालील बघा शब्दापैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा. उपसर्ग घटित. उपसर्ग शब्द कोणता असेल? अपहार, परिहार, प्रहार. बघा वरीलपैकी या ठिकाणी सर्व शब्द काय आहेत? उपसर्ग घटित या ठिकाणी हे शब्द आहेत. संकोचच्या विरुद्ध अर्थशब्द काय आला पाहिजे? संकोच. संकोच या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? संकोच. विस्तार. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. समूहवाचक शब्द ओळखा. फुलझाडांचा. फुलझाडांचा काय असतो? ताटवा असतो. बघा फुलझाडांचा ताटवा असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा खालीलपैकी कोणती भाषा ही मराठी भाषेची मूळ भाषा आहे? खालीलपैकी कोणती भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे? बघा संस्कृत ही भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे. विषय क्रमांक पुढचा अनुनासिकांनाच खालीलपैकी काय म्हणतात? अनुनासिकांना काय म्हणतात? बघा अनुनासिकांना काय म्हणतात? तर परवर्ण. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आग, नाग, राग. यापैकी नाही. स्त्रीलिंगी शब्द कोणता असेल या ठिकाणी? आग बघा या ठिकाणी हा शब्द स्त्रीलिंगी या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे.
अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला याच्यामध्ये कोणता असेल? उपमा आहे का? अतिशयोक्ती अलंकार बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. तो नेहमीच लवकर येतो. तो नेहमीच लवकर येतो कोणता असेल? बघा सर्वांनी सांगायचे तो नेहमीच लवकर येतो या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा आहे? तर रीती वर्तमान काळाचं बघा वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे बघा PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता. तुम्हाला बघा सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF या ठिकाणी मिळून जातील.